नमस्कार शिक्षक मित्रांनो, आता बघा आपला स्तर आहे 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांच्या वजाबाकीचं चिन्ह वापरून वजाबाकी आता मुलांना येतच आहे। आता आपण काय करायचं, त्यांची थोडासा स्तर उंचावायचा आहे। मग त्यासाठी काय करणार आहे, आपण चौकोनातील उदाहरणे सोडवून घेणार आहोत। मुलांचं बघा, दुसरी संख्या आणि उत्तर दिला असेल तर त्यांना पहिली संख्या काढताना अवघड जातं, थोडासा त्यांना विचार करायला वेळ जातो। या संकल्पनेचे दृढीकरण करण्यासाठी आपण एक कोडीच्या पद्धतीने काय करणार आहेत, उदाहरणे सोडवणार आहोत। बघा, माझ्याकडे काही फुलं होती, त्यातली 2 फुलं मी काय केली, देवाला वाहिली। एक फुल मी माझ्याकडे ठेवलं, 2 फुलं मी देवाला वाहिली, एक फुल माझ्याकडे ठेवलं, तर माझ्याकडे किती फुलं होती? बघा, विचार करा, तुम्हाला किती दिसतात? 3 फुलं, बरोबर। म्हणजे ह्या 3 मधली 2 फुलं देवाला वाहिली आणि एक माझ्याकडे राहिले, म्हणजे किती फुलं होती? तर 3। बघा, 2 फुलं मी देवाला वाहिलेत, एक फुल माझ्याकडे राहिले। किती फुले माझ्याकडे होती? तर 3 फुले माझ्याकडे होती। आता हे आपण काय करूया, गणिताच्या रूपामध्ये मांडणी करूयात। बघा, चौकोनातील संख्या ओळखा। माझ्याकडे काही फुले होती, त्यासाठी मी काय केलंय, चौकोन वजा 2 बरोबर 1। म्हणजे काय झालं, 2 फुले मी देवाला वाहिली आणि एक फुल माझ्याकडे राहिलं। मग ह्या चौकोनात कोणती संख्या येईल? मगाशी तुम्ही पाहिले की नाही, 3। किती? 3 वजा 2 बरोबर 1। म्हणजे माझ्याकडे 3 फुलं होती, मी त्यातली 2 देवाला वाहिली आणि एक माझ्याकडे फुल राहिलेलं आहे। आता आपण दुसरं उदाहरण बघू। माझ्याकडे काही सफरचंद होती, माहित नाहीत किती होती ते, तर त्यातलं एक सफरचंद मी काय केलं, खाल्लं, आणि 2 सफरचंद माझ्याकडे राहिलीत। बघा बरं, एक सफरचंद मी काय केलंय, खाल्लं, आणि 2 सफरचंद माझ्याकडे राहिलीत। तर त्या चौकोनामध्ये आपल्याला उत्तर काढायचं आहे। तर माझ्याकडे किती सफरचंद होती? किती येईल बरं चौकोनात? आता तुमच्याकडे दिसतात माझ्याकडे सफरचंद, एक मी खाल्लं आणि 2 माझ्याकडे राहिलीत, म्हणजे किती झाली? 3। म्हणजे 3 सफरचंद होती, त्यातलं मी एक खाल्लं आणि 2 सफरचंद माझ्याकडे राहिलीत, बरोबर। म्हणजे 3 वजा 1 बरोबर 2। या पद्धतीची जर आपण उदाहरणे साहित्याने जर शिकवली विद्यार्थ्यांना, तर त्यांच्या लगेच लक्षात येतं पहिली संख्या कशी काढायची ते। आता आपण दुसरे एक उदाहरण बघूया। 2 वजा चौकोन बरोबर 2। आता आपण काय करायचंय, 2 मधून किती वजा केले की 2 येतील? तुम्हीच विचार करा, गणिती क्रिया तर आपल्याला करायची। बघा, 2 चॉकलेट राहणार आहेत आणि माझ्याकडे 2च होती, मग काय कराल, विचार करा, बरोबर 0। मी काहीच देणार नाही, हे दोन्ही चॉकलेट माझ्याकडेच ठेवणार, म्हणजे 2 वजा 0 बरोबर 2। आता आपण पुढचं उदाहरण पाहू। विद्यार्थ्यांना काय करायचं, वेगवेगळ्या उदाहरणं देत राहायची, की त्या उदाहरणामुळे काय होणार आहे, की त्यांची ती संकल्पना दृढ होणार आहे आणि दुसरी गोष्ट त्यांच्या विचाराला चालना मिळणार आहे। तर बघा, चौकोन वजा चौकोन बरोबर 3। आता इथं आपल्याला काय करायचे, की अशा 2 संख्या शोधायचे की त्याचं उत्तर आपल्याला 3च आलं पाहिजे। मग त्यावेळेला मुलं जरा भांबवतील, विचार करतील, शिक्षकांनी त्यांना जरा विचार करायला काय केला पाहिजे, वेळ देणं गरजेचं आहे। मग त्यांना सांगायचं आपण, की आता बघा 3 उत्तर आलेलं आहे, म्हणजे 3 पेक्षा मोठी संख्या असणार, मग 3 नंतर कोणती संख्या येते, तर 4। तर आपण काय करायचे, 4 बोटं त्यांनी घ्यायची आहेत, घेतली तरी चालतील मुलांनी, नंतर ती तोंडी पटापटा उत्तर सांगणारच आहेत। 4 मधून किती बोटं गेल्यानंतर तुमचं उत्तर 3 येणार आहे। बघा, एक बोट त्यांनी काय केलेलं आहे, खाली केलेलं आहे, म्हणजे त्या चौकोनाच्या जागेवर कोणती संख्या येईल, 1 येणार आहे, म्हणजे 4 वजा 1 बरोबर 3। आता या पद्धतीचं उदाहरण दिल्यानंतर परत दुसरं उदाहरण त्यांना आपण द्यायचंय, की त्याचंही उत्तर 3च आलं पाहिजे, त्यांच्या बुद्धीला चालना मिळणं गरजेचं आहे ना। मग त्यासाठी बघा, मी पुन्हा 3 घेतले, कारण 3 पेक्षा लहान संख्या आपण घेऊच शकत नाही। 4चं उदाहरण तर आपलं झालेलंच आहे, मग मी डायरेक्ट 3 घेतले। मग आता 3 मधून किती वजा केले की उत्तर 3 येणार आहे? बघा, 0। 3 मधून 0 गेले की उत्तर आपलं किती येणार आहे, 3 उत्तर येणार आहे। ह्या गणिताचा आपण जास्तीत जास्त शिक्षकांनी सराव देणं गरजेचं आहे। जास्तीत जास्त तुम्ही जेवढा सराव द्याल, तेवढे विद्यार्थ्यांच्यात काय होणार आहे, ती संकल्पना दृढ होणार आहे। मग धन्यवाद।